बुलढाण्यात आलं की सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पहिले नाश्ता करून घेणे, पहिले खाऊन घ्यायचं आणि मग बाकीचे कामं करायची. त्यानंतर आम्ही आलो होतो तहसील समोर. ही बिल्डिंग पाहिली की असं वाटतं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आलो. पुणे मुंबईवाले म्हणत होते, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे. हे थोडंफार कागदपत्राचे कामं होते, ते करून घेतले. कागदपत्राचे कामं म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती आहे किती टाइम लागतो. बसून बसून कटाळून गेलो होतो. तेवढ्यात प्रेमाचे माणसं भेटले. मस्त त्याच्यासोबत गप्पा केल्या आणि चहा घेऊन निघालो जिजामाता कॉम्प्लेक्स मध्ये. तिथं भाईला ट्रॅव्हलचं तिकीट काढायचं होतं, कारण भाई नागपूरला चालला होता. तिकीट काढून घेतलं आणि भाईले म्हणलं, सांग बरं कुठं जायचं. भाई म्हणे, हे इकडे जायचं आपल्याला. म्हणलं बरं जाय मग चालत चालत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. भाई म्हणे, झालं काय एवढ्यानं. म्हणलं हा भाऊ झालं, आणि तुला येणं असन तर पेट्रोल टाकणं पडन. मग काय घेतलं भाऊ पेट्रोल टाकून कसं तरी. त्यात भाई जेवाले खात होता, 100चं नुकसान झालं म्हणून. त्यानंतर भाईले सोडून दिलं. भाईले म्हणलं येतो मी. त्यात आपला भाई रुसून बसला होता. भाई म्हणे, हट बे, गद्दारी कर बे. मित्रासोबत असे चाळी नाही केले तर मग काय केलं. आमचे असे चाळी सुरू राहतील तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.